नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्धू ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आता पब्लिक आपण एकदम रेडी झालेलो आहे मस्तपैकी. तर आज आपल्याला जायचं आहे मस्त दूध घालायला. आपल्यासोबत कुणीच नाही आज, कारण आज सगळे त्याच्या कामाला आहे. आणि सिद्धूला मीच म्हटलं नको येऊ म्हणून. तर तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाच्या किटल्या एकदम रेडीमध्ये आहे. आता आपल्याला निघायचं आहे दूध घालायला. चला आता निघू आपण. तर तुम्ही इथं पाहू शकता आपण आलेलो आहे मस्तपैकी दूध घालायला. तर एका ठिकाणी दूध आता देऊन झालेलं आहे मस्तपैकी इकडच्या घराचं. आता आपल्याला अजून एका ठिकाणी दूध घालायला जायचंय. तर आता इथं आलेलो होतो आपण मस्तपैकी दूध घालायला अजून एका ठिकाणी. तर आता इथं आपल्याला ह्या दोन खालच्या जे स्टीलचे किटले मी तुम्हाला आधी दाखवलं ते किटले द्यायचे. आता दूध घालून येऊ आपण. ते इथं आलेलो आहे आपण अजून एका ठिकाणी दूध घालायला. आता ते आपले थोडेसे नातेवाईकाचे. आता तिथं जायचं आहे आपल्याला दूध घालायला. आपण गाडी चालवतोय आता. एका हातात मोबाईल धरलेला आहे त्याच्यामुळं ते बोट आलेलं नाही, त्याच्यासाठी सॉरी. तुम्हाला दाखवतो मी कुठं दूध घालायचं आहे आपल्याला. आता इथं गाडी थांबली ना, तर आता आपल्याला इथं दूध घालायचं आहे. तर अजून एका ठिकाणी आपण मस्त किटली घेऊन शेड्या चढत चढत हळूहळू एका ठिकाणी दूध घालायला आलेलो आहे. आता दरवाजा दाखवला ते घर आहे त्यांचं. तर आता आपण आलेलो आहे मस्त आपल्या घरच्या रोडला. तुम्ही पाहूच शकता इथं आपले दूध, इथं आपली गाडी. मंडळी आता आपण आलेलो मस्तपैकी घरी. सगळे दुधा आपले घालून झालेले. सिद्धू इतकडे तर मोबाईल पाहत होता. हे बरं कसे हाल करून ठेवले. त्याचं काय दूध बीत, तर तो काय दूध बीत घालायला मी नव्हता न्यायला त्याला आज, कारण मी एकटाच होतो. तर आता तो पसरलेला होता इथं मोबाईल पाहत. आता तो त्याच्या आईला मोबाईल लावून देतोय, टी व्ही लावून देतोय. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी ब्लॉग एडिटिंग करायची. पाहू शकता तुम्ही तिकडून तो आलेला आहे चालत चालत. आपण आता आज जुन्या फोननी ब्लॉग बनवतोय. जुन्या फोननी ब्लॉग बनवतोय. तो सांगायचंच राहिलं. दोन ह्याच्यामध्ये अकाउंट आहे आपले. ह्या दोन्ही याच्यामध्ये अकाउंट म्हणजे हा मोबाईल होता, हा सिद्धूला जो दुसरा आला होता नवीन. म्हणजे आधी हा वापरत होता तो माझ्या हातातला. आता तो त्याला नवीन आला त्याच्यामुळे हा मोबाईल रिकामा राहिला. म्हणजे याचा पण वापर म्हणून आपण ह्या मोबाईलने ब्लॉग चालू केलेले. आता थोडंसं आपल्याला ब्लॉगची एडिटिंग करायची. तो मोबाईल घेऊन येतो आणलाय. आता तो रिमोट तिकडे ठेवून ये टीव्हीचा. ह्या मोबाईलने थोडंसं आपल्याला ब्लॉगची एडिटिंग करायची. त्याच्या आईचा मोबाईल तो थोडीशी एडिटिंग केली का मग विषय खोल. तर मंडळी आता आपण मस्त कपडे बिपडे बदलून आलेलो आहे आपल्या मस्त गाईच्या गोठ्यात, जर्सी गायांच्या गोठ्यात. कारण ते आता फारच आरडत आहे, त्यांना थोडासा चारा टाकायचा आहे आपल्याला. होऊ शकता तुमची आपली सर्जा राजे जोडी पण. बघणे काय क्वालिटी झाडवर बसली पावरती टॉकल झोन शांड्याला. इकडं पण आहे आपल्या गेटवर पण बसलेले थोडेसे, तिकडच्या झाडावर पण बसलेले. ती इथं गाय आहे, आमच्या बैल आहे, आणि इथं आमच्या गाय आहे, आणि इथं मी. तर मंडळी तुम्ही इथं पाहू शकता आपल्या सगळ्या गायांना मस्त आपले वाडे फेकून झालेले. आता राहिलेले फक्त आपले बैल. त्या बैलांना पण एकदा आपण वाडे फेकून देऊ. हो मी लय दमलो. पब्लिक लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. तर पब्लिक तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही बैल आणि गाय दोघांचा चारा मस्तपैकी टाकून झालेला आहे. आता आहे ना, मी या अंगात बोंग घातलं होतं एवढं मोठं चारा टाकायला. तर ते काढून ठेवतो, गेट बांधतो, हे काढून ठेवतो आणि बस. तर पब्लिक आता आपली ब्लॉगची चालू आहे मस्तपैकी एडिटिंग. थंबनेल बनवायचं काम चालू आहे आपल्या कालच्या ब्लॉगसाठी. कालच्या म्हणजे तो परवाचा आहे, पण तो काल थोडीशी एडिटिंग राहिली होती त्याच्यामुळे मी तिच्या आज एडिटिंग करतोय. काल पण आपण ब्लॉग शूट केलेला आहे, अजून तो पण एडिटिंग करायचा आहे. आज आपल्या मागं खूप खोटा नाही. तर आता पहिले हा एडिट करतो, मग तो एडिट करतो, मग दोन्ही पण अपलोड होऊन जातील पब्लिक. बाय. तर पब्लिक आता आपल्याला जायचं आहे मस्तपैकी आपल्या गाडीवर. कुठं तर गोळ्या आणायला. पाहू शकता तुम्ही सिद्धू पण आलेला आहे मस्तपैकी. आता निघायचं टोपी बिपी घालून. चल ग भेटते पुढं वय. ब्लॉग शूट करतो, मग बसतो का तू चालवतो. तू सर ब्लॉग शूट झालं काम तुझं. काय बोलायचं होतं तिथून तर निघालेलो आपण. हॉर्न वाजव रे भाऊ, झपकन घसतो कोणी पण. जरी आला तरी समोर मारावं लागत. झालं तुझं काम बाबा. डीजेचा आवाज तुम्ही पहा, काय ऐकू येतोय की तुम्हाला? माझा आवाज काही सांगू नाही शकत नाही, पण आवाज फार डेंजर येतोय. अरे बाप, आवाजच काय डेंजर आहे. आवाज गेला निघून. आता इथं पण एक डीजे आहे, पण इथं आवाज नाही, नुसतं बँड आहे.
नाही इथं डीजे नाही, इथं पण तासाच दिसतोय आणि इकडं पण तासाच आहे. आपल्याला फाट्यावर जायचं आहे मेडिकलमध्ये. घेतली ना मग डायरेक्ट कॅमेरावरती करू. आलो आता आपण आतमध्ये एंटर गेली मी आता. हा ती चिठ्ठी आणली खरी मी. थांबतो 2च मिनिटं. चिठ्ठी दिलेली त्यांनीच दिली. सर दिली काम झालं दिलेली. विसरलो होतं ना. तर आपल्याला सोनगडाला खेळायला. तर तुम्ही थोडंसं मोबाईल बघत होता. मग पाहिलं मोबाईलकडे. अरे मोबाईल तर हा घेऊनच घालेला नाही म्हणलं. मग आपणच शूट करत होता. काही टेन्शन नाही, आपण शूट करून घेऊ. आता अंधार पडलेला आहे आणि आज सगळेजण आश्रमात गेलेले. तर मी काय करतो तुम्हाला थोड्या वेळ भेटतो. कारण की ना मी थोडंसं एक महत्त्वाचं बघतोय काहीतरी. तर मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर मंडळी, तर आता मी घरी आलेलो आहे मस्तपैकी. पाहू शकता तुम्ही माझ्या व्हॉलीबॉलची किट. आणि माठे इथं झोपलेला आहे मोबाईल पाहत. इतक्यात आला पळत आणि झोपून घेतलं. मी दुपारी इथं अभ्यास करत होतो म्हणजे. आणि अभ्यासावरून लगेच गेलो होतो खेळायला. तुम्ही पाहू शकता दुपारी अभ्यास झाला. आता जरा शॉवर बिवर घेतो. आता आपल्याला करायची शेकोटी. भाऊनी फ्लॅशच लावलेला नाही, पण काळे तोंड येत असतील. नाही रे, एवढा मोठा लाईट आहे ना, अंधाळ आहे तो. या फोनची क्वालिटी थोडीशी फालतू आहे, पण काही टेन्शन नका घेऊ. आता चमक काय चमकायचं तेवढं. आपल्या शिकडून सिद्धी पण आलेली आहे. ते हात दिसतोय थोडा. आणि इकडून सोम जातोय. शेकोटी करायची सगळे. आज थंडी आहे आणि अर्धे कपडे घातलेले. काही दिवसांनी एकटा दिसन ब्लॉग मध्ये तुम्हाला, त्यासाठी माफ करा. मी नसन इथे. हा काही दिवसातच येणार आहे. 1 ते 2. तर पब्लिक, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम.